आज आपण बनवणार आहे चटपटीत अशी पाणीपुरी। त्यासाठी मी अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेले आहेत। 2 चमचे पाणीपुरी मसाला, मी रेडीमेड पाणीपुरी मसाला घेतलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालेल। चवीनुसार मीठ आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आहे। आता खजूर आणि चिंचेची चटणी करायची आहे। त्याच्यासाठी मी खजूर आणि चिंच भिजत घालून ते व्यवस्थित मॅश करून घेतलेले। तुम्ही मिक्सरला पण मॅश करून घेऊ शकता। ते व्यवस्थित गाळून घ्यायचं। आता हे आता गाळून झालेलं आहे। आपण ते कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। हे मिश्रण कढईत घालून घ्यायचं। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढा होईल एवढा गूळ घालायचा आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे आणि हे सगळी प्रोसेस मीडियम गॅसवरतीच करून घ्यायचे। थोडा घट्टपणा येईपर्यंत ते आपण शिजवून घेणार आहे मिश्रण। हे बघा आपलं पाणीपुरीची चटणी तयार आहे। आता आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, ती व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये लाल तिखट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आणि मी पांढरे वाटाणे भिजत घालून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या कुकरला। त्याचं मिश्रण ते ओतायचं, त्याच्यामध्ये हळद घालायची, ते व्यवस्थित मिक्स करून थोडंसं एक उकळी येऊ द्यायची त्याला। हे आता मिश्रण आपलं तयार झाले। आता या पुऱ्या ठेवून आपण त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि सर्व काही आपण केलेलं आहे ते सर्व एक एक करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि जे मी वाटाणे शिजवून घेतलेले होते त्याच्यामध्ये ऑलरेडी मी मीठ घातलेलं होतं, त्यामुळं काय मी नंतर मीठ घातलेलं नाही आहे। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।